रात्रीचे 2 वाजलेले असतात. शहर झोपलेलं असतं, पण काही घरांमध्ये मात्र झोप उडालेली असते. कुणाच्या मोबाईलवर बँकेचा EMIचा मेसेज आलेला असतो. कुणी नोकरी जाण्याच्या भीतीने छताकडे बघत पडलेला असतो. तर कुणी शेअर मार्केटमध्ये गमावलेले पैसे पुन्हा परत येतील का याचा विचार करत बसलेला असतो. आणि अशा वेळी एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. देश खरंच आर्थिक संकटाकडे चाललाय का? भारत मंदीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कारण सध्या देशात घडणाऱ्या अनेक घटना लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना परदेश दौरे कमी करण्याचा सल्ला देतात. सोन्याची खरेदी टाळा असं सांगतात. पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा असं आवाहन करतात. आणि शक्य असेल तिथं वर्क फ्रॉम होम सुरू करण्याबद्दल बोललं जातं. तर दुसऱ्या बाजूला देशातील मोठे उद्योगपती आणि अर्थतज्ञ देखील इशारे देताना दिसत आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी स्पष्ट सांगितलं, कठीण काळासाठी तयार राहा. आता एवढे मोठे लोक जर सावध राहण्याचा इशारा देत असतील तर सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. पण नेमकी मंदी म्हणजे काय? ती अचानक येते का? आणि ती आली तर सामान्य माणसाचं काय होतं? चला समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत. अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या शरीरासारखी असते आणि पैसा म्हणजे त्या शरीरात वाहणारं रक्त. जोपर्यंत रक्त सुरळीत फिरत राहतं तोपर्यंत शरीर निरोगी राहतं. पण एकदा का रक्तप्रवाह थांबायला लागला की शरीर कमजोर होऊ लागतं. अगदी तसंच अर्थव्यवस्थेचं आहे. जोपर्यंत लोकांच्या खिशातून पैसा बाजारात जातो आणि बाजारातून पुन्हा लोकांच्या खिशात परत येतो तोपर्यंत अर्थव्यवस्था मजबूत राहते. पण जेव्हा लोक अचानक खर्च कमी करतात, बाजारात खरेदी थांबते, कंपन्यांचा माल विकला जात नाही आणि पैशांची हालचाल मंदावते, तिथून सुरू होतो मंदीची सुरुवात. आता विचार करा, एखाद्या कंपनीने हजारो टीव्ही तयार केले, पण लोकांनी भीतीमुळे नवीन टीव्ही खरेदी करणंच बंद केलं. मग त्या कंपनीचा माल गोदामात पडून राहतो, माल विकला जात नाही, म्हणजे कंपनीला नफा होत नाही. नफा कमी झाला की कंपनी खर्च कमी करायला सुरुवात करते. मग नवीन भरती थांबते, काही लोकांची नोकरी जाते, काहींचे पगार कमी होतात. आणि ज्या लोकांची नोकरी जाते किंवा पगार कमी होतो ते स्वतःचा खर्च आणखी कमी करतात, म्हणजे बाजारात पैसे अजून कमी फिरतो आणि हे एक भयानक चक्र तयार होतं. म्हणूनच मंदी ही फक्त आकड्यांची गोष्ट नसते, ती थेट सामान्य माणसांच्या आयुष्यावर परिणाम करते. नोकऱ्या जातात, व्यवसाय बंद पडतात, EMI भरताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि अनेक घरांमध्ये भविष्याबद्दलची भीती निर्माण होते. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जर खरंच मंदी आली तर सामान्य माणसाने काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरायचं नाही. कारण भीतीमध्ये घेतलेले आर्थिक निर्णय सर्वात धोकादायक असतात. मंदीमध्ये टिकून राहायचं असेल तर सर्वात आधी स्वतःचं आर्थिक नियोजन मजबूत करावं लागतं आणि त्यासाठी सुरुवात होते इमर्जन्सी फंडपासून. समजा तुमच्या महिन्याचा खर्च 20,000 रुपये आहे, तर कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये बाजूला ठेवणं गरजेचं आहे. कारण उद्या अचानक नोकरी गेली, व्यवसाय थांबला किंवा घरात एखादी मोठी अडचण आली तरी हा फंड तुम्हाला काही महिने सुरक्षित ठेवतो. आर्थिक संकटात सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमच्याकडे असलेली रोकड. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनावश्यक खर्च थांबवा. कारण मंदीच्या काळात दिखावा सर्वात महाग पडतो. लोक काय म्हणतील म्हणून नवीन आयफोन घेणं, मोठी गाडी EMIवर घेणं किंवा गरज नसताना मोठमोठे खर्च करणं हे आर्थिक आत्महत्येसारखं ठरू शकतं. कारण आज जी EMI तुम्हाला छोटी वाटते ती उद्या नोकरी गेल्यावर डोंगरासारखी वाटू शकते. म्हणून या काळात स्वतःला एक प्रश्न विचारा, ही गोष्ट खरंच गरजेची आहे का? जर उत्तर नाही असेल तर तो खर्च पुढे ढकला. कारण आर्थिक संकटाच्या काळात टिकणारा माणूस तोच असतो जो आपल्या इच्छांपेक्षा गरजांना प्राधान्य देतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज कमी करा. कारण मंदीच्या काळात कर्ज हे सर्वात मोठं ओझं बनतं. विशेषतः क्रेडिट कार्डचे कर्ज, पर्सनल लोन आणि जास्त व्याजाचे EMI. त्यामुळे शक्य असेल तिथे जुनी कर्ज आधी फेडण्याचा प्रयत्न करा. कारण मंदीमध्ये उत्पन्न कमी झालं तरी बँकेचा हप्ता मात्र थांबत नाही. आता अनेक लोक विचार करतात, माझ्याकडे बचत आहे, मग मला काय चिंता? पण खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा अचानक मोठा मेडिकल खर्च समोर उभा राहतो. एका आजारासाठी लाखो रुपये खर्च होऊ शकतात आणि आयुष्यभराची बचत काही दिवसात संपून जाऊ शकते. म्हणूनच हेल्थ इन्शुरन्स हा खर्च नाही तर आर्थिक सुरक्षेचा कवच आहे. मंदीच्या काळात ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असतो तो आर्थिकदृष्ट्या जास्त सुरक्षित राहतात. आता बोलूया गुंतवणुकीबद्दल. कारण मंदी आली की सर्वात जास्त भीती लोकांना शेअर मार्केटची वाटते. बाजार खाली येतो, न्यूज चॅनेल्सवर लाल आकडे दिसायला लागतात आणि अनेक लोक घाबरून आपले शेअर्स विकायला सुरुवात करतात. यालाच पॅनिक सेलिंग म्हणतात. पण इतिहास सांगतो सर्वात जास्त पैसा त्या लोकांनी कमवला ज्यांनी मंदीच्या काळात संयम ठेवला.
कारण मंदी कायमची नसते, प्रत्येक बाजार कधीतरी पुन्हा वर येतो. समजा तुम्ही एखादा मजबूत कंपनीचा शेअर हजारो रुपयांना घेतला आणि मंदीमुळे तो 700 वर आला. आता तुम्ही जर भीतीपोटी तो विकला तर तुमचं नुकसान कायमच होईल. पण जर कंपनी मजबूत असेल आणि तुम्ही संयम ठेवला तर काही वर्षांनी तो शेअर 1200 किंवा 1500 वर जाऊ शकतो. म्हणूनच मोठे गुंतवणूकदार म्हणतात, मार्केट क्रॅशेस क्रिएट फ्युचर्स मिलिनियर्स. कारण मंदी म्हणजे शेअर मार्केटमध्ये लागलेला सेल असतो. ज्या कंपन्यांचे शेअर्स आधी महाग होते ते या काळात स्वस्त मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकायचे. कारण मंदीच्या काळात डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजेच तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवणं. समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्ही ते सगळे शेअर मार्केटमध्ये गुंतवले तर बाजार 20% पडल्यावर तुमचं थेट 20,000चं नुकसान होईल. पण तुम्ही हेच पैसे विभागून ठेवले आणि काही रक्कम सोन्यात, काही एफडीमध्ये आणि काही शेअर्समध्ये तर जोखीम कमी होते. कारण अनेक वेळा मंदीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात. लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात आणि एफडीवर निश्चित व्याज मिळत राहतं. त्यामुळे एका ठिकाणाचं नुकसान दुसऱ्या ठिकाणी भरून निघू शकतं. आता प्रश्न पडतो, भारत खरंच मंदीकडे चाललाय का? तर सत्य हे आहे की जगभरात आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. युद्ध, तेलाचे वाढते दर, जागतिक बाजारातील अस्थिरता, बेरोजगारी आणि महागाई या सगळ्यांचा परिणाम भारतावरही होतो. पण भारताची अर्थव्यवस्था आज ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे भीती पसरवण्यापेक्षा वास्तव समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण भारताने याआधी अनेक आर्थिक संकटांचा सामना केला आहे. 1991चं आर्थिक संकट, जेव्हा देशाकडे फक्त काही दिवसांचा डॉलर साठा उरला होता. 2008ची जागतिक मंदी, कोविड नंतरचं आर्थिक संकट. प्रत्येक वेळी लोकांना वाटलं होतं की आता सगळं संपलं, पण भारत पुन्हा उभा राहिला. फरक फक्त एवढाच होता की काही लोक संकटात घाबरले आणि काही लोकांनी संकटात संधी शोधली. 2008च्या मंदीनंतर अनेक लोकांनी स्वस्तात शेअर खरेदी केले आणि पुढच्या काही वर्षात त्यांनी प्रचंड पैसा कमवला. कोविडच्या काळात अनेकांनी नवीन कौशल्य शिकली, ऑनलाईन बिझनेस सुरू केले, डिजिटल जगात प्रवेश केला आणि त्याच संकटातून नवीन संधी निर्माण केल्या. म्हणूनच मंदी म्हणजे शेवट नाही, ती एक परीक्षा असते तुमच्या आर्थिक शिस्तीची, संयमाची आणि निर्णय क्षमतेची. आज जर तुम्ही अनावश्यक खर्च कमी केला, बचत वाढवली, इमर्जन्सी फंड तयार केला, योग्य ठिकाणी गुंतवणूक केली आणि भीतीऐवजी माहितीच्या आधारावर निर्णय घेतले तर कोणतीही मंदी तुम्हाला संपवू शकत नाही. कारण आर्थिक संकटात गरीब तो नसतो ज्याच्याकडे कमी पैसा असतो, गरीब तो असतो ज्याच्याकडे आर्थिक नियोजन नसतं. आज अनेक लोक सोशल मीडियावर दुसऱ्यांचा देखावा पाहून स्वतःचं आयुष्य चालवतात. दुसऱ्याने आयफोन घेतला म्हणून आपणही घ्यायचा, दुसऱ्याने मोठी कार घेतली म्हणून आपणही EMI वर कार घ्यायची. पण आर्थिक वास्तव वेगळंच असतं. सोशल मीडियावर दिसणारी श्रीमंती आणि बँक अकाउंटमधली खरी परिस्थिती यात खूप फरक असतो. म्हणूनच पुढचे काही महिने आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे ठरू शकतात. हा काळ तुम्हाला 2 गोष्टी शिकवेल, एकतर पैशांची किंमत किंवा चुकीच्या निर्णयाची शिक्षा. म्हणून आजपासून स्वतःला तयार करा, खर्चाचा हिशोब लिहायला सुरुवात करा, अनावश्यक सबस्क्रिप्शन बंद करा, बचत वाढवा, नवीन कौशल्य शिका आणि उत्पन्नापेक्षा एकापेक्षा जास्त स्रोत तयार करण्याचा प्रयत्न करा. कारण भविष्य त्या लोकांचं असतं जे बदल येण्याआधी तयारी करतात. आणि लक्षात ठेवा, मंदी येते आणि जाते, पण त्या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमचं पुढचं आयुष्य ठरवतात. कदाचित पुढचे काही महिने कठीण असतील, पण प्रत्येक अंधारानंतर सकाळ होतेच आणि प्रत्येक आर्थिक संकटानंतर नवीन संधी जन्माला येतात. फक्त गरज असते ती घाबरण्याऐवजी समजून घेण्याची आणि भावनेपेक्षा शहाणपणाने निर्णय घेण्याची. कारण पैसा कमवणं महत्त्वाचं आहेच, पण कठीण काळात तो टिकवून ठेवणं त्याहूनही महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा मंत्र एकच, खर्च कमी करा, बचत वाढवा आणि गुंतवणूक शहाणपणाने करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते भारत मंदीकडे चाललाय का? धन्यवाद.